काय रे पहिलवान, का बोलवलंस? अरे काम फत्ते झालं बघ. कैसा काम? हे बघ. अरे ह्यो कसला मंत्र आहे? अरे येड्या, अरे ह्यो मंत्र नाही, अंजली बाईंसाठी पत्र लिहिले. क्या? कैसे? आणि तुला कोणी लिहून दिलं? कुणी म्हणजे? अरे या वाघाने लिहिलंय. अरे पर कैसे? तिला मोठी स्टोरी आहे, ती सांगतो नंतर ना. बरकत, हे पत्र अंजलीबाईंना दिलं की अंजलीबाई लई खुश होणार बघ. वय वय बघू बघू. नाही नाही अजिबात नाही. अरे फाटलं तर इकडचा शब्द तिकडं होईल आणि नसता गोळून जायचं मग. बरं बाबा, मी नाही हात लावत. अरे पर हे असं कसं द्यायचं? मग कसं द्यायचं? अरे पागल माणसा, तो भजी पावचा कागद वाटालाय. तुझं प्रेमपत्र द्यायचं असेल तर आजची तारीख कसं देना पडेगा. हा म्हणजे कसं द्यायचं? हा अरे दिवाळीत काजू बदाम बांधून कागद देतात का नाही रंगीबेरंगी, तसा वासाचा कागद एखादा घेऊया, त्याच्यावर तू चांगल्या अक्षरातली. अरे वहिनी डबल खुश येतील बघ. हा असं म्हणतोयस? वय मग चल. ए लगेच चल. एवढं रातच्याला कुठं चालायस? सकाळी जाऊया. आणि उद्या सकाळच्याला काय बी काम ठेवू नकस. कधी एकदा अंजली बाईसनी पत्र येतोय असं झालंय बघ. अरे लय काही काम नाही, ती खालच्या तुकड्यातली मालाची पोत आहेत ना, ती तेवढी आत नेऊन टाकूया. तुला ती पोती महत्वाची ती माझं पत्र? अरे राणा, पावसाचा दिवस आहे, नंतर चिखल बिकल झाला तर अडथळा येईल आपल्यालाच. हे नंतरच नंतर ना बघू. ते काय बी करून हे पत्र दिलं पाहिजे अंजली बाईस. बरं बाबा, आधी पत्र नेऊन देऊया. चल आता चल चल. नमस्कार अण्णा, बसा बसा. नमस्कार. एक मस्त रंगाचा कागद दे की. कुठल्या रंगाचा? अरे दे कुठला बी तुला आवडेल त्यो. अहो राणा, धंदेवाला माणूस मी, मला काय सगळ्यात चांगलं वाटणार. तुम्हीच सांगा आता कुठले देऊ. गुलाबी रंगाचा दे. हे गुलाबी कशाला? अरे अशा पत्रासाठी गुलाबी रंगच वापरतात. हा असं वय. हा हा मग दे 10-15. हा आणि ते लिफाफा बी दे. हे 10-15 पत्र लिहिणार रे तू? अरे माझी काही गॅरंटी नाही. अरे काही खराब बराब झालं तर जोडीला दुसरं नकोय. हा बरोबर आहे. द्या पेन बी द्या. हा 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 हे घ्या. याला सेंटचा वास येत नाही काय? सेंट मारल्यावर येतो की वास. मग एक बाहेरला सेंट बी द्या. हा 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 हे घ्या सेंट. हा हे बरं मांडून ठेवू काय? हा हा चाल. कुठला पाहिजे? हा घेऊ. घे. राणा, नीट ध्यानचे लिहू पत्र. पत्र वाचून वहिनीनं आजच्याच घर को आणा मागताय बघ. हा बरकत, आज मी लई खुश आहे बघ. कधी एकदाच्या अंजलीबाई समोर येतात आणि त्यासनी हे पत्र येतोय असं झालंय बघ. चल चल. काय चाललंय इथे? काय करताय? काय नाही, ते भूक लागलेली म्हणून बिस्किट खायला आलतो. काय बिस्किट इथे? जाऊ दे ना, मी कशाला विचारते तुम्हाला, तुम्ही काही कर. मी बी तेच म्हणतोय. तुम्ही रेणूला काय सांगितलं? काय नाही. काही नाही कसं? तिने सगळं सांगितलंय मला. वाटलंच मला. इकडे इकडे माझ्याकडे बघून बोला. बघतो की घाबरतो का काय? मी काय वाईट वागले हो तुमच्याशी? हा, स्वतःच्याच मनाला विचारा की. तुम्हीच विचारा तुमच्या मनाला. साधं लिहायला वाचायला शिका म्हटले तर तुम्ही माझ्याशी किती वाईट वागता ना हे विचार. मी साधं शिकायला नाही म्हणलो म्हणून मला असं वाऱ्यावर सोडून गेलं. ते बरोबर केलं का चूक केलंय स्वतःच्या मनाला विचारा आधी. माझे शब्द फिरवून बोलू नका.
तुम्ही तुमचं बोला. अहो तुम्ही आधी आला इकडं, तुम्हीच बोला. तुम्ही हे सगळं अजून जास्त ताणून धरणार असं का सांगितलं रेणूला? जे खरंय ते सांगितलं. तुम्हाला काय अडचण? हो, असं का सांगितलं तिला? मनाला वाटलं म्हणून सांगितलं. मनात आलं आणि सांगितलं. इतकं सोपं आहे का असं सांगणं? हे शिकण्यापेक्षा सोपं आहे. तुमच्याशी काही बोलण्यात अर्थच नाही. मग नका बोलू. अरे राणा, तू पागल झालायस काय? अरे एवढा चांगला चान्स मिळाला तर देऊन टाक की पत्र. नाही हा? हे काय काय लपवताय? काय नाही. काही नाही कसं? काय लपवताय ते सांगा. काय नाही म्हणलंय ना व. अहो तुम्ही जाओ. मी असं ते बिनओळखीच्या माणसांसंकट मी जास्त वेळ बोलत नाही. काय ते? कसलं पाकिट आहे? तुम्हाला कशाला सांगू? ते मी माझ्या घरातल्याच दाखवणार आहे. मग मी काय बाहेरचे? तुम्ही घरात राहत नाहीत, मग तुम्ही बाहेरच्याच आहेत. मी घरात परत यावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही शिकायला तयार व्हा. नाही हो ना. सरळ सरळ नाही म्हणताय तुम्ही. हे खूप चुकीचं करताय बरं का. तुम्ही केलं ते बरोबर होतं व्हय. अहो राणाजी, असे का वागताय तुम्ही? ए अरे यासनी माझं नाव माहित आहे, पण मला यांचं नाव माहित नाही. नाही माहिती? सांगू सांगू माझं नाव? नाही नको, राहू द्या. मला लय उशीर झालाय. आणि ते बाय माणसांची मी नाव विचारत बसत नाही. ब्रह्मचारी आहे मी. ब्रह्मचारी? ए तू चल रे. अरे पण राणा ऐक. चल म्हणलंय ना वा. चल बस. बस म्हणतोय ना. काय आलं वहिनी, कुठे गेला राणा? कोण तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. अहो असं कसं ओळखत नाही? शाळेच्या स्टेशनरीचं साहित्य सगळं आमच्याकडनं देते की. असेल, मग मी काय करू? भांडणं झाल्यात काय राणादा संग? अहो भांडू नका, साधा भोळा आहे तो राणादा. कशाला साध्या भोळा माणसाला ताप देताय? तुमच्यासाठी असतील ते बिचारे आणि साधे बोल, पण माझ्यासाठी आता ते खूपच हुशार झाले. जरा जास्तच हुशार झाले. आता मीही बघतेच यांची हुशारी कशी काढायची ते. राणा, तू खरंच बिघडलायस बघ. अक्कलकोट फिरायला गेले बरं तुझी. का? का वर मला विचारतोस का म्हणून? अरे गप पत्र द्यायचं आणि भांडण मिटवाय सोडून कशाला ताणवर बसलायस? उतर उतर. काय झालं? अरे आता अंजलीबाई अचानक समोर आलं तर मी तरी काय करणार? अरे येऊ देत की, मग तू कशाला भांडायलास त्यांच्या बरोबर? ए त्या बी भांडत होत्या का नाही? आणि मला एकट्याला काय बोलतोय? त्या भांडल्या म्हणून तू बी भांडायचं असते बाय? भांडण नाही रे, अशीच मजा केली. अरे भांडताना अंजलीबाई लई भारी दिसतात बघ. आता लय मजा करत बसू नको. गप्प पत्र लिहून टाक लगेच. अरे मी माझ्या स्टाईल मध्ये देणार आहे. असं धडा कवडाला पाहिजे बघ चांगला. कसला लढा का रे? काय डॉल्बी का फटाकडे वाजवून देणारच पत्र? हा नाही रे. अरे कसं आहे, मी जरा वेगळ्या पद्धतीने देणार आहे. अरे राणा, साधं पत्र द्यायला कसली वेगळी पद्धत आली रे? साधं पत्र होय? अरे खुळायस काय तू? तुला नाही कळायचं ते? अरे अंजलीबाई जगा वेगळ्या आहेत, तर त्यांना कसं जगा वेगळ्या पद्धतीने पत्र दिलं पाहिजे. राणा, तुझं मला काय पटतच नाही गड्या. अरे येडाय काय रे तू? हे बघ, पत्र देणं म्हणजे माझी परीक्षा समज. आता परीक्षेला जाताना समधी तयारी करून जायला पाहिजे का नको? कसली तयारी रे? तुला नाही कळायचं ते. एक तर प्रेमात पड, नाही तर लगीन कर. मला माफ करायचंय रे. पर ते सगळं सोड. तू काय प्रेमातल्या आखाड्यातला वस्ताद झालास व रे? तुला लय कळाले प्रेमातलं? हा अनुभव घे, माझी कळेल. बरं सांग, कधी करतोय लगीन? नाही रे. ए बघ, तू माझं सोड. तू पत्र कधी देणार ते सांग आधी मला. देणार की. यो राणा स्टाईल मध्ये पत्र देणार आहे. आता एवढा घोळ घालून ठेवलायस, वहिनी समोर तर येईल का तुझ्या? माझ्या बायकोला मी चांगलं ओळखतोय. जोवर मी काय लपवते त्यासनी कळत नाही, तोवर त्या शांत बसणार नाहीत.
तू बघच या रानाची कमाल. अंजलीबाई स्वतःहून या पत्राच्या मागे लागणार का नाही बघ. नाही तर यो राणा नाव लावणार नाही. हा आता कसं बोललास? आता वाटलास का नाहीस कोल्हापूरचा ढाण्या वाघ? हा चल. हा. अरे अरे राणा, अरे मी येतो की. ए! मी घराबाहेरची, मी अनोळखी. आता दाखवतेस तुम्हाला, भेटाच मला. अच्छा, म्हणजे मला ओळखत नाही पण माझ्या घरच्यांना बरोबर ओळखता तुम्ही. बघतेच आता. आई, ए आई, आई हे आलेत का? अगं बाई, अंजली, अगं इतक्या लवकर कशी काय आलीस? ये ना. अगं एवढं ओरडतेस कशाला? मी इथेच आहे. हे आलेत का? हे कोण? गाई, हे म्हणजे राणाजी आलेत का ते? हा हा, जावई बापू का? अगं मगाशीच आलेत. मग आलेत तर मला सोबत का नाही घेऊन आले? ए बाई, ते तुला आणि त्या जावई बापूंनाच माहिती. आणि आता आलीयस तर तूच त्यांना विचार ना. विचारीनच मग. काय घाबरते का त्यांना? कुठे आहेत ते? का तुझ्या बाबांबरोबर बसून कसली तरी खलबत करतायत. कसली खलबत? अगं ते मलाही काही माहित नाही ग, पण येतानाच कसला तरी कागद घेऊन आले होते. हे काय? काय लपवताय? काय नाही. काही नाही कसं? काय लपवताय ते सांगा. काय नाही म्हणलंय ना व. अहो तुम्ही जाओ. मी ते बिनओळखीच्या माणसांसंगत मी जास्त वेळ बोलत नाही. सिक्रेट आहे असं म्हणत होते. अगं कितीदा विचारलं मी त्यांना काय आहे काय आहे, पण मला काहीच सांगितलं नाही ग. तर तू आलीस ना, तू जाऊन विचार ना त्यांना. विचार, मी घाबरत नाही त्यांना. धर. अहो अंजू आली. राणाजी, कसं काय जमलं तुम्हाला होय? अहो रानाला जमत नाही अशी एक बी गोष्ट नाही या जगात. काय करताय बाबा? काय नाही, हा कागद. काका, हा? नाही नाही, आम्ही गप्पा मारतोय. कसल्या गप्पा? अ, 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 नमस्कार, मी अंजली रणविजय गायकवाड. नाही, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते. नमस्कार. मी रणविजय गायकवाड. लोक प्रेमाने मला राणा म्हणते. हा, आपलं महत्वाचं बोलणं चाललंय ना व. तुम्ही जरा. हो का नाही? माझं घर आहे, पण तुम्ही छान गप्पा मारा. हा, तुम्हाला माहिती आहे ना व, दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये म्हणून. हो माहितीये ना. मग जरा लांब वा की. जरा सिक्रेट आहे आमचं. हो, मला काही इंटरेस्ट नाहीये तुमच्या या कागदात. तर काय म्हणता काका तुम्ही? हा, राणाजी, तुम्ही फार भारी जमवलंय. अहो काका, या असल्या गोष्टी म्हणजे माझ्या आजचं मळ. नाही, तरी पण मला फार बरं वाटलं राणाजी. काका, आपण बाहेर जाऊन बोलूया काय? अंजली, तू कशाला उगीच मध्ये मध्ये डोकावतेस? जावाई बापांना आवडत नाहीये ते. मला इंटरेस्ट नाहीये असं मी मगाशीच सांगितलं ना. मग चांगलंच आहे की. हा. म्हणजे आपल्या सिक्रेटला काय बी भ्या नाही बघा. तुम्ही काय म्हणत होता? हा, तुम्ही फार भारी जमवलंय हे. अहो, तुमचा हा प्लॅन बघून मलाही उत्साह आलाय. मी पण करेन. अहो करा, नक्की करा. अंजली, सारखं सारखं तुझं इथं काय आहे ग? अरे वा, आता माझ्याच घरात मलाच चोरी आहे का? मी माझं पुस्तक घ्यायला आले होते. काका, एक गोष्ट ध्यानात ठेवा. ह्यो कागद लई महत्वाचा आहे. कुणाच्या बी हातात पडता कामा नये.
हा आपलं सिक्रेट आहे. अहो तुम्ही काळजीच करू नका, तुमचं सिक्रेट सिक्रेटच राहील. हो, नकोच आहे मला तुमचा कागद. हातही लावणार नाही तुमच्या कागदाला, मला काही फरक पडत नाही. मग तर एकदम बेस्ट आहे. काका मी येतो काय, काकीनं सांगायला जातो म्हणून. येऊ काय? चल चला. अजिबात हात लावायचा नाही. राणाजींचं सिक्रेट आहे ते. ते सिक्रेटच राहिलं पाहिजे, कळलं? त्यांनी एवढा विश्वास टाकलाय माझ्यावर, तो निभावायला नको. आणि तुला जर माहित करून घ्यायचं असेल ना, ते विचार ना राणाजींना. काही गरज नाही. तुम्ही ना सगळे एकमेकांना सामील झालाय, का त्रास देताय? कोरा कागद. हॅलो हॅलो अंजली, तुला पण आता कागद मिळाला वाटतं. कसला कागद? नाही काही नाही. काय झालं? अगं किती उशीर, ये की मी वाट बघायला तुझी. तुझा राणा ना, थांब आले मी. फोन केलता काय? केलता रे, येईलच आत्ता इतक्यात ती. पण काय चाललंय तुझ्या डोक्यात, सांग की जरा. हे बघ, ह्यो कागद मी तुला देणार, त्यो बघायचा आणि हसायचं बस. का हसायचं? अरे नुसतं कागद आहे, त्यो बघायचा ना हसायचं. कसला कागद आहे ह्यो? अगं कोरा कागद आहे, त्यो बघायचा ना उगा हसायचं. कोरा कागद बघून मला का हसा येईल? आणि काय होणार आहे माझ्या हसण्याने असं? हे माझं सिक्रेट आहे. पण एक गोष्ट देणार ठेव, किती बी काय बी होऊ दे, यो कागद अंजलीबाईंच्या हातात जाता कामा नये काय. ए पण राणादा, अंजली आधीच लई चिडली बर काय. तू आता उगाच आणि नवीन काहीतरी आगाऊपणा करू नकोस. मी सांगतो तेवढं कर की. तू काय बी काळजी करू नकोस, मी जे करतोय त्यावर तुझा विश्वास आहे ना व. फक्त यो कागद बघायचा आणि हसायचं. हा आली आली. हे गे. उशीर होतोय ना शाळेत जायला, निघूयात. थांब ग जरा. राणादा, एक नंबर बघ. एवढं काय ग त्या कागदात? आता ते तू राणादाला विचार बाई, त्याचं सिक्रेट आहे. मला काही इंटरेस्ट नाही आणि काही गरजही नाही. चल लवकर. होय काय? पण तुझ्या बोलण्यावर ना मला काय असं वाटतं ना तुला इंटरेस्ट नाहीये म्हणून. तुला पाहिजे असेल तर तू विचार राणादाला. सांगूया काय हिला बी? रेणू तू पण, मुलं वाट बघत असतील. चल. हा चल चल. ह्यो कागद तुला दाखवायचा नाही, काळजीच करू नको. असल्या बिनमहत्वाच्या गोष्टींमध्ये ना मला काहीच इंटरेस्ट नाही. चल म्हणला ना. हो, जरा बाजूला होता काय, ती गाडी काढायची ना व. हा राणादा चल. हा ये. नाही अजिबात नाही. तुला पाहिजे तर तू जाऊन राणादाला विचार. रेणू तू माझी मैत्रीण आहेस की नाही, दाखव ना. मी नाही सांगणार कोणाला. अजिबात नाही. मी तुझ्या आधीपासून राणादाला ओळखते आणि मी शब्द दिलाय त्याला, तो आम्ही अजिबात नाही दाखवणार तुला. तुम्ही सगळे एकमेकांना मिळालात. जाते मी. अंजू, बिन महत्वाची गोष्ट काय, आता कळ तुम्हाला किती महत्वाची गोष्ट आहे ती.
तर राहिली फक्त शेवटची आयडिया.